श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज जी डब्यामध्ये वाढत आहे ती आहे टमाट्याची चटणी। आणि अशी तशी टमाट्याची चटणी नाही आहे, ही आहे बंगाली पद्धतीने केलेली टमाट्याची चटणी। चला बघूया काय काय साहित्य आणि कृती लागते ते। आपल्याला छान टमाटर जे आहेत ते मोठे मोठे चिरून घ्यायचे आहे आणि ही चटणी आपण सरसोच्या तेलामध्ये बनवणार आहोत। मस्त आपला पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं सरसोचं तेल घालूया अशा प्रकारे। आणि बघा, जास्त तेल नाही घ्यायचं आहे, थोडंसं आपल्याला सरसोचं तेल घालायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे आपले खडे मसाले टाकूया। आपण त्याच्यामध्ये एक दालचिनी घालणार आहोत। आणि सरसोचं तेल खूप जास्त हेल्दी असतं आणि ते वापरायलाच पाहिजे आपण जेवणामध्ये आपल्या। बघा, आपण दालचिनीचा एक छान तुकडा टाकलेला आहे, तेल छान झालेलं आहे म्हणून दालचिनी पण बघा किती छान तडतडते की नाही। आणि बघा अशा प्रकारे आता आपण छान दालचिनी आपली छान फ्राय झालेली आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं घालूया जिरं घालूया आणि आपल्याला धने देखील घालायचे। आणि आपल्याला याच्यामध्ये ना अख्खे धने घालायचे आहे। आणि मी तुम्हाला सांगते, जे आपण अख्खे धने घालतो ना, तर त्याची चव जेव्हा ते दाताखाली येतात ना, त्याची एकदम खूप छान अशी चव लागते आणि खूप छान वाटतं बरं। तुम्ही पण प्रयत्न करून बघा। अशा प्रकारे बघा, धने घातलेले आपण आणि छान मस्त त्याला आपण त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि आपण मिरच्या पण छान अशा लांब लांब चिरून घेतलेल्या आहे आणि त्या आपण छान मस्त परतून घेऊया। किती छान रंग दिसतो आहे ना हिरव्या हिरव्या मिरच्यांचा। आणि खूप छान मस्त होणारी ही चटणी आहे। बंगाली लोक या चटणीमध्ये काजू देखील घालतात आणि ही न थोडी अशी गोडसर लागते। आणि सरसोच्या तेलाची जी मजा असते ना, ती तर मस्त। बघा, आपण टमाटे पण छान व्यवस्थित असे लांब लांब कापून घेतलेले होते आणि ते घातलेले आहे आणि खूप छान दिसत आहेत हे टमाटर, हो की नाही। आणि बघा, अशा प्रकारे आपल्याला छान हे टमाटर छान शिजू द्यायचे आहे आणि थोडे असे ना दाबत आपल्याला हे शिजवायचे आहेत अशा प्रकारे। आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल, सरसोचं तेल टाकल्यानंतर आपण लगेचच त्याच्यात मसाले नाही घातले, आपण ते छान गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात मसाले घातले। आता आपण या टमाटरमध्ये आपण छान घालणार आहोत थोडंसं मीठ आणि आपण हे छान शिजू देणार आहोत। मीठ घातलं की आपले टमाटर छान शिजतील, लवकर शिजायला मदत होईल। आणि छान आपण ते मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण होऊ देणार आहोत बघा अशा प्रकारे। आणि आपण थोड्या वेळेला झाकून ठेवूया आणि मस्त आपण होऊ देणार आहोत बघा अशा प्रकारे। छान असं थोडं दाबत बघायचं आपल्याला टमाटर किती शिजतं आहे किती नाही। त्याच्यानंतर आपण मसाले घातले, हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे, रंगाचं पण आपण तिखट देखील घातलेलं आहे। आणि आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत बघा व्यवस्थित अशा प्रकारे। थोडं तिखट आणखी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट आहे साखर। ती आपल्याला घालायचीच आहे टमाट्याच्या चटणीमध्ये। आपण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या चटणीमध्ये देखील आपण घालतोच, पण याच्यामध्ये आपल्याला आवर्जून घालायची आहे, कारण ही ना थोडी गोडसर होणारी चटणी असते। आणि आपण छान मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। आणि बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि असं आपल्याला दाबून पण बघायची आहे हलक्या हाताने। आणि किंवा आपण असं मॅशरने पण मॅश करून, म्हणजे अशी मॅश करताच आपल्याला ही चटणी बनवायची आहे अशा प्रकारे। आता आपण आणखी थोड्या वेळेला झाकून ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं झाकून ठेवलं की आपली चटणी मस्त तयार होणार आहे। छान सरसोच्या तेलामधली गोडसर लागणारी बंगाली पद्धतीने बनवलेली टमाट्याची चटणी। आपण पण टमाट्याची चटणीवर कांदा चिरतो, टमाटे घालतो, बस झाली आपली टमाट्याची चटणी। पण ही पण आहे, या पद्धतीने पण तुम्ही करून बघा आणि आपली ऑलमोस्ट चटणी रेडी आहे। आणि ही चटणी डब्याला करणार होतो, मग डब्याला जोडीला आपण काही भाकरी पण केलेलीच होती बघा अशा प्रकारे। मस्त पोळीसारखी भाकरी झाली होती त्या दिवशी, म्हणजे रोज होतेच, पण कधी काय की ना कधी जास्त चांगली होते। छान मी लाटून करते भाकरी आणि अशा प्रकारे मस्त आपली पोळीसारखी भाकरी पण झालेली होती। आणि 2 भाकरी म्हणजे डब्यासाठी 2 भाकरी केलेल्या होत्या बघा अशा प्रकारे। बघा किती छान पातळ अशी लाटल्या गेली आहे। आणि बघा अशा प्रकारे आपली भाकरी पण रेडी आहे, टिफिनसाठी आपली भाजी रेडी आहे
बघा अशा प्रकारे मस्त झाली की नाही. आणि आता आपण टिफिन भरून घेऊया. आधी आपण भरूया टमाट्याची चटणी भरूया. अशा डबा घेतलेला आहे आपण स्टीलचा, त्याच्यामध्ये छान टमाट्याची चटणी घातलेली आहे. मस्त दिसते आहे की नाही. खूप छान टेस्टी तुम्हाला सांगते. सरसूच्या तेलाची चव खूप वेगळी लागते आणि आपण ते खायला चव हेल्दी पण आहे. बघा आपला डबा भरून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण चटणी भरलेली आहे. आता दुसऱ्या डब्यामध्ये आपण छान भाकरी भरून घेणार आहोत आणि आपली रेडी आहे टिफिन, हो की नाही. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.